मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. कोयता हल्ल्याच्या खळबळजनक प्रकारानंतर तासगाव तालुका हादरून गेलाय. वायफळे येथील सागर पाटील यांच्यावर पूर्व वैमनस्यातून कोयता हल्ला करण्यात आलाय. वायफळे येथील तळे वस्ती परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय. तर या हल्ल्यात वाचवण्यासाठी आलेल्या सागरच्या वडिलांना देखील मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर वायफळे येथील संदेश कांबळे आणि संजित सावंत या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर या घटनेनंतर वायफळे गाव बंद ठेवून ग्रामस्थांनी या घटनेचा जोरदार निषेध केलाय. तासगाव तालुक्यातील वायफळे येथील सागर सदाशिव पाटील या युवकावर काल गुरुवारी सकाळी 7:30च्या सुमारास पूर्व वैमनस्यातून कोयत्याने खुनी हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तर या हल्ल्यात सागर पाटील याचे वडील सदाशिव पाटील हे देखील जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर वायफळे येथील संदेश शैलेश कांबळे आणि संजित अजित सावंत या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की वायफळे येथील सागर पाटील आणि संदेश कांबळे यांच्यात मंगळवारी किरकोळ वाद आणि शिवीगाळीचा प्रकार घडला. यानंतर मंगळवारी रात्री संदेश कांबळे हा सागर पाटील व इतरांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल करू अशी भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसात अर्ज देऊन संदेश कांबळे गावाकडे परतला. यानंतर बुधवारी संशयित संदेश कांबळे व काही जण सागर पाटील व इतरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुन्हा पोलीस ठाण्यात गेले. मात्र गावातील प्रमुखांच्या मध्यस्थीने कोणीही गुन्हे दाखल न करता वाद मिटवण्याचे ठरले. मात्र गुरुवारी सकाळी संदेश कांबळे व त्याचा साथीदार संजित सावंत हे दोघे तलवार आणि कोयता घेऊन सागर पाटील यांच्या तळेवस्ती येथील मळ्यातील घरी गेले. यानंतर घर परिसरात संदेश व संजित या दोघांनी पाठलाग करून सागर यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. यावेळी वडील सदाशिव पाटील हे सागर यांना वाचवण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. यानंतर संदेश व संजित हे दुचाकी तिथेच टाकून पळून गेले. या घटनेनंतर पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून नागरिकांनी गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध केला आहे. जिओ मराठी, ते धडक